रात्रीचे रहस्य अरविंद गोखले. रात्रीचे रहस्य ही अरविंद गोखले यांची एक गूढ, थरारक कथा आहे. एक दुर्गम खेडं, जिथं रात्रीच्या अंधारात विचित्र आणि भयानक घटना घडतात, त्याच्या भोवती या कथेत एक अज्ञात भय अवलंबून आहे. मुख्य पात्राचा मोह आवरत नाही आणि तो या रहस्याचा शोध घेण्याचा निर्णय घेतो. त्या श्रेणीतील वाचकांना या कथेत गुंतवू शकतो. कथेतला नायक एक तरुण शहरी युवक आहे जो खेड्यात आलेला आहे आणि विचित्र आवाजांनी त्रस्त आहे. त्या आवाजांचा स्रोत एक भयकारी गूढ गोष्ट आहे, जी इतर गावक्यांच्या चेतावणीला जुमानता त्याच्या कुतूहलाला आग लावतं. एका रात्री कुतूहलाच्या ज्वालेत उजळून तो बाहेर पडतो. अंधारात विचित्र सावल्या, लुकलुकणारे दिवे आणि भयंकर आवाज त्याला भेडसावत असतात. त्याचं मन शंकांनी आणि विचारांनी व्यापलेलं असतं. हॉरर चाहत्यांना या गोष्टीचा रोमांच घेण्यासाठी ही कथा लिहिलेली आहे, विशेषतः कथा स्पर्धेसाठी. कथेच्या एका टप्प्यावर युवक एका जुना आणि शापित मानलेल्या मंदिरापर्यंत पोहोचतो. इथे त्याला धुळीत हरवलेल्या मूर्ती आणि तुटलेल्या दिव्यांच्या शराट्या भेटतात. मंदिराच्या भोवती अदृश्य रहस्याची सावली आहे. एक वृद्ध गावकरी त्याला अनाकलनीय घटना सांगतो. पूर्वी इथे मोठं काही घडलं होतं, म्हणून हे ठिकाण अभिशप्त आहे. भीती असूनही युवक पुढे जातो. गूढ आवाज आणि सावल्या खरंच अज्ञात शक्ती नसून गुन्हेगारी प्रकाराशी जोडलेल्या असतात. स्थानिक अंधश्रद्धेला कारणीभूत करत दुष्कृत्य करणाऱ्यांना त्यांनी फसवले होते. युवक अखेर त्या गुन्हेगाराचा पर्दाफाश करतो. संघर्षानंतर गावकरी त्याच्या धाडसाचं कौतुक करतात. रात्रीचे रहस्य यात अंधश्रद्धा, भय आणि सत्याचे उत्कृष्ट चित्रण आहे, जे वाचकांना विचार करायला भाग पाडते.